शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना शहरातील एका नामांकित शाळेत घडली। इंग्रजीचे पुस्तक न आणल्यास रागातून शिक्षकाने वर्गाबाहेर थांबवलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला। या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। नितीन नाथार असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे। तर यवतमाळ शहरातील रुईकरवाडी येथे असलेल्या नाथाड इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला आहे। शिक्षक नितीन नाथार वर्गात वर आले असता त्यांनी पुस्तक न आणणाऱ्या विद्यार्थिनींना बाहेर जाण्यास सांगितले। तासिका संपल्यानंतर त्यांनी 3 विद्यार्थिनींना वर्गात पाठवले, मात्र एका अल्पवयीन विद्यार्थिनीला थांबवून तिच्याशी असभ्य वर्तन केले आणि विनयभंग केला। विरोध केल्यानंतर तिला शाळेबाहेर जा असे फरमान सोडले। घाबरलेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार शाळेतील एका शिक्षिकेला सांगितला। शिक्षिकेने तातडीने विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावून पीडितेच्या आई वडिलांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली। पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। यवतमाळ शहरातील रुईकरवाडी येथे असलेल्या नाथाड इंग्रजी मीडियम शाळेत अनेक प्रकार घडत असल्याची खमंग चर्चा सुरू आहे। अशातच शिक्षकाकडून सुद्धा जबरी वसुली केल्या जात असल्याचा प्रकार सुरू आहे। महाराष्ट्र 224 करिता अक्रम दिवान, यवतमाळ। यवतमाळमधील नाथाड इंग्लिश स्कूलमध्ये एक नितीन नाथाड म्हणून त्या संस्थेचे संस्थाचालक आहेत। तेच मुख्याध्यापक होते। तिथे मुख्याध्यापक पदावरून रिटायर्ड झालेले आहेत। ॲज अ संस्थाचालक म्हणून ते नियमित शाळेला व्हिजिट देत असतात। त्या शाळेतील 9वीतील एका विद्यार्थिनीला त्यांनी बॅड टच केला असं वारंवार घडल्यानंतर त्या मुलीने दिनांक 17 रोजी आपल्याकडे तक्रार दिली। त्यावरून नितीन नाथाड यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम 74, 75, 79 BNS आणि 8-12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। नितीन नाथाड यांना पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे। त्यांना न्यायालयासमक्ष हजर केलं असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि पुढील तपास हे PSI मिश्रा साहेब करीत आहे।